हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमचं प्रत्येकांचं एक वेळेस स्वागत आहे। जसं की तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंडला आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत SP चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। जेवढेही स्टुडंट्स अपकमिंग इयर बोर्ड्समध्ये महाराष्ट्रातून सेक्रेटरियल प्रॅक्टिस चिटणीसाची कार्यपद्धतीचे एक्झाम्स देणार आहे त्या सर्व स्टुडंट्ससाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत की सेक्रेटरियल प्रॅक्टिसचे कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत जे की दरवर्षी एक्झामला येतात, कोणते कोणते पत्र आहेत जे की दरवर्षी एक्झामला येतात, त्या टॉपिक्सबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि सर्वच्या सर्व टॉपिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर करायचं आहे। बट व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगेन, जर तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट असाल तर DA2 अकॅडमीचं ऑलरेडी एक ॲप लॉन्च झालेला आहे, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, जिथून तुम्ही अकाउंट्स वगैरे सगळे टॉपिक्स कव्हर करू शकता। आणि ह्याच्या अगोदर मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ अकाउंट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ OCM, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ इकॉनॉमिक्स हे 3 व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे। ते तिन्ही व्हिडिओ एक वेळेस तुम्ही पाहून घ्यायचं आहे। आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच मी देवाला असं पाय पडून आलो होतो, देवासमोर दिवा लावून आलो होतो की यावर्षी मुलांना SP चं पेपर सोपं जाऊ दे म्हणून। मंगलमूर्ती पाहूयात काय होणार आहे ते। ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जेवढेही तुमच्या SP मध्ये टॉपिक्स आहेत, जसे की तुम्ही ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर पाहू शकता, हे एवढे टॉपिक्स तुम्हाला SP मध्ये दरवर्षी विचारण्यात आहेत। सगळ्याचे सगळे चॅप्टर्सचे नाव आहेत। तर फर्स्ट काही मिनिटामध्ये मी तुम्हाला फटाफट सांगून टाकेन की SP चे कोणतं चॅप्टर किती मार्काला आहे काय नाही ते। तर SP चे जे पहिले 2 चॅप्टर्स आहेत, जसं की तुम्ही पाहू शकता, हे दोन्ही चॅप्टर्स आहेत तुम्हाला 17 मार्कासाठी। टोटल हे 2 चॅप्टर्स आहेत 17 मार्काला। संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख अँड जो दुसरा चॅप्टर आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत, हे दोन्ही चॅप्टर्स तुम्हाला एक्झाममध्ये 17 मार्कासाठी विचारण्यात येतात। त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 3, 4 आणि 5 जे की भाग विक्री, कर्ज रोखे विक्री आणि ठेवीशी रिलेटेड आहे, हे 2 चॅप्टर्स सर्वात जास्त मार्काला येतात। 24 मार्कासाठी हे 3 चॅप्टर्स आहेत। चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 5। त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 6, 7, 8 करस्पॉन्डन्सशी रिलेटेड आहेत, मीन्स पत्र व्यवहारशी रिलेटेड आहेत। हे तिन्ही चॅप्टर्स तुम्हाला 13 मार्क्सला एक्झाममध्ये विचारण्यात येतात, टोटल 13 मार्कला। आणि त्याच्यानंतर जे 9वं चॅप्टर आहे ते इंडिव्हिज्युअली आहे 7 मार्कासाठी। त्याच्यानंतर 10वं चॅप्टर आहे, जो 10वं चॅप्टर आहे तो तुम्हाला विचारण्यात येतो 9 मार्क्ससाठी, 9 मार्कासाठी 10वं चॅप्टर आहे। त्यानंतर जो 11वा आणि 12वा राहिलेले 2 चॅप्टर्स आहेत हे सुद्धा 10 मार्कासाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतात। तर जर तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट असाल और सेक्रेटरियल प्रॅक्टिस तुमचा सब्जेक्ट असेल तर तुम्हाला हे एवढे मार्क्स लिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये मी SP चे 2 प्रकारे प्रश्न सांगणार आहे, प्रायमरी आणि सेकंडरी। प्रायमरी क्वेश्चन्स कोणासाठी असतात, ज्यांचा आत्तापर्यंत अभ्यास झालेला नाही आहे, ज्यांना काहीच येत नाही SPचं, तर त्यांनी मी जे प्रायमरी क्वेश्चन सांगेन ते सर्वात अगोदर पाठांतर करून घ्यायचे आहेत। आणि ज्यांना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत, SP मध्ये 95च्या अबोव जायचं आहे, त्यांनी सेकंडरी क्वेश्चन्स, प्रायमरी तर त्यांचे कवर असतीलच पण त्यांनी सेकंडरी क्वेश्चन्स पण कवर करायचे, राईट। तर जसं की तुम्ही पाहू शकता तुमच्या SP मध्ये पहिला जो चॅप्टर आहे, SP मध्ये जो पहिला धडा आहे त्या धड्याचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स। ह्याच्यामध्ये 4 प्रश्न महत्त्वाचे आहेत ते मी सांगेन। त्यातलं पहिलं आहे भांडवलाची आवश्यकता, कॅपिटल रिक्वायरमेंट। दुसरा आहे स्थिर भांडवल, फिक्स कॅपिटल। तिसरा आहे खेळते भांडवल, वर्किंग कॅपिटल। आणि चौथा आहे स्थिर व खेळते भांडवल यातील फरक स्पष्ट करा, डिफरन्स बिटवीन फिक्स्ड अँड वर्किंग कॅपिटल। हे एवढे प्रायमरी क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत। हे जर सांगितल्यापैकी 4 क्वेश्चन्स तुमचे कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला भांडवल संरचना, कॅपिटल स्ट्रक्चर हा प्रश्न व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर SPचा दुसरा चॅप्टर आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत, जसं की तुम्ही पाहू शकता। तर ह्या चॅप्टरमधून तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत टिक मार्क करून घ्या। भागांचे वैशिष्ट्य व प्रकार, टाइप्स ऑफ शेअर्स अँड फीचर्स ऑफ शेअर्स, हे प्रश्न आहेत। सेकंड प्रश्न जे की प्रायमरी तुम्हाला कव्हर करायचं आहे, कर्ज रोख्यांचे वैशिष्ट्य व प्रकार, फीचर्स अँड टाइप्स ऑफ डिबेंचर्स। तिसरा आहे फरक स्पष्ट करा, डिस्टिंक्शन बिटवीन। जेवढे फरक स्पष्ट करा ह्या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत तेवढ्यापैकी एक कंपल्सरी येते, तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला पाठांतर करायचं आहे। त्याच्यानंतर सेकंडरी क्वेश्चन जे तुम्हाला कव्हर करायचे ह्या चॅप्टरमधून ते आहे वित्तीय संस्थेचे कार्य, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, व्यापारी कर्ज, ट्रेड क्रेडिट। त्याच्यानंतर आहे संचयी मिळकत निश्चित करणारे घटक, डिटर्मिनंट्स ऑफ
रिटेन अर्निंग, हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला सेकंडरी आहेत. जर तुम्हाला अगोदर सांगितलेले झाले असतील प्रायमरीचे तर मग सेकंडरी क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर एस पीमध्ये जो तिसरा चॅप्टर आहे तो आहे रिलेटेड टू भाग विक्री, राईट, इश्यू ऑफ शेअरशी रिलेटेड आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट मी 7 क्वेश्चन सांगणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, जसं की तुम्हाला माहीत आहे चॅप्टर दुसरा आणि तिसरा सर्वात जास्त मार्कासाठी आहेत. तर 7 प्रायमरी क्वेश्चन सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमचे ऑब्जेक्टिव्स कव्हर होतील, तुमचे जेवढे छोटे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सुद्धा कव्हर होतील आणि 8 मार्काचं सुद्धा क्वेश्चन कव्हर होईल. त्याच्यामध्ये सर्वात पहिला क्वेश्चन आहे जे की तुम्हाला कव्हर करायचं आहे, प्राथमिक भाग विक्री, इनिशियल पब्लिक ऑफर, कर्मचारी भाग खरेदी योजना, एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम. त्याच्यानंतर सेकंड आहे भाग वाटपाच्या तरतुदी, प्रोव्हिजन्स फॉर अलॉटमेंट ऑफ शेअर्स. चौथा आहे भाग प्रमाणपत्रावरील समाविष्ट बाबी, कंटेंट्स ऑफ शेअर सर्टिफिकेट. पाचवा आहे भागाचे हस्तांतरण व संक्रमण, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स अँड ट्रान्सफर ऑफ शेअर्स. नंतर हक्क भाग व बोनस भाग. 2 फरक स्पष्ट करायचे, नीट लक्ष द्या कोणते कोणते आहेत ते. हक्क भाग, बोनस भाग, राईट शेअर्स अँड बोनस शेअर्स, हे फरक स्पष्ट करा, तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. प्रायमरी म्हणजे काय, सर्वात अगोदर तुम्हाला ह्याला प्राधान्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे जर झाले तर तुम्हाला अदर क्वेश्चन्सकडे जायचं आहे, जे की 4 सेल्फ स्टडीसाठी क्वेश्चन सांगेन, कारण ह्या चॅप्टरमधून सर्वात जास्त एक्झाममध्ये येते, त्यामुळे ह्याला थोडंसं इग्नोर करायला जमत नाही. भाग भांडवल वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ शेअर्स, भाग वाटपाच्या कार्यपद्धती, कॅपिटल प्रोसिजर ऑफ अलॉटमेंट ऑफ शेअर्स. त्यानंतर भागावरील हप्ते मागणी, कॉल्स ऑन शेअर्स, भाग जप्ती, फॉरफिचर ऑफ शेअर्स. त्यानंतर भाग समर्पण, सरेंडर ऑफ शेअर्स. हे सेकंडरी आहेत. प्रायमरी जर कव्हर झाले असतील तर सेकंडरी करा, प्रायमरी जर क्वेश्चन झाले नसतील तर अगोदर त्याला फोकस करा, मग सेकंडरीकडे जा. त्याच्यानंतर चौथं चॅप्टर आहे जे की आहे कर्ज रोखे विक्री, जसं की स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही, इश्यू ऑफ डिबेंचर. ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन सर्वात इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे कर्ज रोखे विक्रीची पद्धती, प्रोसीड्स फॉर इश्यू ऑफ डिबेंचर. हे तुम्हाला सर्वात अगोदर कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे कर्ज रोखे विश्वस्त, डिबेंचर ट्रस्टी. हे सेकंड क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5वं चॅप्टर आहे ठेवीशी रिलेटेड, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतात डिपॉझिट्स. तर डिपॉझिट ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठेवी स्वीकृतीच्या नूतनीकरण अटी व शर्ती, ठेवी स्वीकृतीच्या नूतनीकरण अटी व शर्ती, ज्यामध्ये फर्स्ट आहे इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. ठेवी स्वीकृतीच्या नूतनीकरण अटी व शर्ती, टर्म्स अँड कंडिशन्स फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ शेअर्स. हे तुम्हाला प्रायमरी फोकस देऊन कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर जर सेकंडरी व्हॅल्यू द्यायचं असेल या चॅप्टरमधल्या कोणत्या क्वेश्चन्सला तर तुम्ही देऊ शकता जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या पद्धती, प्रोसिजर फॉर ॲक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. अँड त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्याला तुम्हाला फोकस करायचं आहे ते म्हणजे सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती, प्रोसिजर फॉर ॲक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम मेंबर्स. हे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की कोणते कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत अँड कोणते कोणते चॅप्टर्स किती मार्क आले काय नाही ते. आता मग फक्त महत्त्वाचे प्रश्न सांगायलो. मी आणखी एक वेळेस रिपीट करतो, जर तुमच्या एस पीचं काहीच अभ्यास झाला नसेल तर प्रायमरी क्वेश्चन्स आहेत ते सर्वात अगोदर करा, त्याच्यानंतर सेकंडरी क्वेश्चन्सकडे जा. नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे 6वा सभासदांशी पत्रव्यवहार. जसं की तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर सभासदांशी पत्रव्यवहार चॅप्टरचं नाव तुम्हाला तिथं दिसत असेल. ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, सगळे इम्पॉर्टंट सांगेन मी. भाग प्रमाणपत्र, लेटर फॉर इश्यू ऑफ शेअर सर्टिफिकेट. सेकंड आहे भाग वाटप पत्र, पेमेंट ऑफ डिव्हिडंड थ्रू डिव्हिडंड वॉरंट. तिसरा आहे बोनस भाग वाटप पत्र, लेटर फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर्स. एस पीमध्ये लेटर्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. जेवढे स्टुडंट्स आहेत लेटर्स लिहित असताना लेटर्स लिहायची प्रॅक्टिस करायचं आहे. ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर एस पीचं पेपर कसं लिहायचं त्याचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, चेक करा. व्हिडिओ तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. हाऊ टू राईट सेक्रेटरियल प्रॅक्टिस पेपर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे पत्र कसं ड्रॉ करायचं काय नाही, सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत. आणि एस पीच्या पेपर्सला एस पीच्या स्टुडंटला नॉर्मल आहे, एका दिवसात तुमचे सगळेचे सगळे पत्र पाठ झाले पाहिजे. सर ये मेरे सवाल का जवाब नहीं है. आप जो बोल रहे हैं वो बहस के लिए सुनने के लिए अच्छा है लेकिन प्रॅक्टिकल नाही आहे. एका दिवसात सगळेचे सगळे पत्र प्रॅक्टिस झाले पाहिजे एक्झामच्या अगोदर. आणि हे पॉसिबल आहे. तुम्हाला वाटतं सर इम्पॉसिबल आहे, बट मला असं जिथं पण मला वाटतं एका दिवसात एस पीचे सगळेचे सगळे पेपर रिवाईज करणं होतं, ड्रॉ करणं
होतात. त्याच्यानंतर 7वं चॅप्टर आहे कर्ज रोखे धारकांशी पत्रव्यवहार. 7वं चॅप्टर आहे, जसं की स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही, कर्ज रोखे धारकांशी पत्रव्यवहार. तर ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जर सांगायचं असेल तर पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे चॅप्टरमध्ये कर्ज रोखे वाटप पत्र, लेटर ऑफ अलॉटमेंट ऑफ डिबेंचर्स. सेकंड क्वेश्चन आहे अधिपत्राद्वारे व्याज देणे, इंटरेस्ट वॉरंट, जे की पेज नंबर 107वर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कर्ज रोख्यांची परतफेडीचे पत्र, रिडम्शन ऑफ डिबेंचर्स, पेज नंबर 110वर दिलेलं आहे, चेक करू शकता. हे एवढे पत्र तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करून घ्यायचे आहेत. एस पीमध्ये काही काही पत्र असे असते जे फक्त नाव तुम्ही मनानं वगैरे लिहू शकता, तर ॲड्रेस नाव एक मनानं तयार करून ठेवायचं की प्रत्येक पत्रामध्ये तुम्ही यूज करू शकाल. मी गॅरंटीड देतो पत्र एस पीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. पत्र व्यवस्थित करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त मार्क पडतील. त्याच्यानंतर 8वं चॅप्टर याच्यामध्ये दिलेलं आहे ठेवीदारांशी पत्रव्यवहार. जसं की तुम्ही चेक करू शकता करस्पॉन्डंट्स विथ डिपॉझिटर्स, म्हणजे जे पण आपल्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवणूक करणारे डिपॉझिटर्स असतात, ठेवीदार असतात, तर यांच्यासोबत करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायचे आहेत. पहिलं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ठेवीवरील आभारपत्र, थँकिंग डिपॉझिटर्स फॉर डिपॉझिटिंग अमाऊंट विथ द कंपनी, पहिला पत्र आहे. सेकंड आहे ठेवीवरील व्याजपत्र अधिपत्राद्वारे, लेटर ऑफ पेमेंट ऑफ इंटरेस्ट. थर्ड आहे ठेवीचे नूतनीकरण, रिन्युअल ऑफ डिपॉझिट्स. चौथा प्रश्न आहे ठेवीचे परतफेड, रिपेमेंट ऑफ डिपॉझिट. हे 4 पत्र तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर 9वं प्रश्न आहे जे की सर्वात इम्पॉर्टंट आहे. 9वं चॅप्टर आहे भागपेढी पद्धती, डिपॉझिटरी सिस्टम, ज्याच्यामध्ये सेल्फ स्टडीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन जर काही सांगायचे असतील तर ते आहेत भागपेढीचे फायदे, बेनिफिट्स ॲडव्हान्टेजेस ऑफ डिपॉझिटरी सिस्टम, भागपेढीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. त्यानंतर भागपेढी पद्धतीची कार्यपद्धती, फंक्शनिंग ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. हे 4 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. 3 क्वेश्चन्स व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं तुम्हाला. त्याच्यानंतर 9वं जो चॅप्टर आहे तुमच्यासाठी ऑलरेडी सांगितलेलं आहे. 10वं चॅप्टर आहे लाभांश आणि व्याज. जसं की तुम्ही चेक करू शकता डिव्हिडंड्स अँड इंटरेस्ट. ह्या चॅप्टरमध्ये जर काही इम्पॉर्टंट सांगायचं असेल तर पहिलं इम्पॉर्टंट प्रश्न आहे लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी, लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी. त्याच्यानंतर किंवा वाटणेसंबंधी कायदेशीर तरतुदी, जसे की चेक करू शकता इथे दिलेला आहे क्वेश्चन. सेकंड आहे लाभांश वाटपाबाबत कायदेशीर तरतुदी, लीगल प्रोव्हिजन्स फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड्स, लाभांश वाटपाबाबत कायदेशीर तरतुदी. घोषणेबद्दल कायदेशीर तरतुदी आणि वाटपाबद्दल कायदेशीर तरतुदी दोन्ही तुम्हाला इथं दिसायला. त्याच्यानंतर नेक्स्ट जर एखादा एक सेकंडरी इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल ह्या चॅप्टरशी रिलेटेड तर ते आहे लाभांश वाटपाची माध्यमे, मेथड्स ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड्स. हे सेकंड क्वेश्चन आहे तर ते तुम्ही करू शकता. आणखी 2 प्रश्न मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे त्या चॅप्टरमध्ये, जे की मला असं सांगावंसं वाटते. अंतरिम लाभांशाचे वैशिष्ट्ये, हे जे अंतरिम लाभांश दिलेलं आहे इंटेरियम डिव्हिडंड, ह्याचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारण्यात येतात. त्यानंतर फरक स्पष्ट करा. ह्या चॅप्टरमध्ये जेवढे पण दिलेले आहेत पॉईंट 10.8 जेवढे फरक स्पष्ट करा चॅप्टरमध्ये दिलेले आहेत तेवढे सगळेच्या सगळे फरक स्पष्ट करा तुम्हाला कव्हर करायचं आहे. राईट. त्याच्यानंतर 11वा चॅप्टर आहे 11वा जो चॅप्टर आहे वित्तीय बाजार. 11वा चॅप्टर आहे वित्तीय बाजार. तर वित्तीय बाजारामध्ये 2 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तुम्ही बघू शकता फायनान्शियल मार्केटमध्ये, जे की आहेत नाणे बाजार व भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, जे की तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आहे. हे तुम्हाला कव्हर करायचं आहे. नाणे बाजार आणि भांडवल बाजार हे 2 पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार, प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट, हे तुम्हाला कव्हर करायचं आहे. आणि नाणे बाजार आणि भांडवल बाजारातील फरकसुद्धा तुम्हाला कव्हर करायचं. राईट. त्याच्यानंतर सेकंडरी क्वेश्चन्स जे की तुम्हाला सेकंडरी व्हॅल्यू द्यायचं आहे ते आहेत नाणे बाजारातील साधने, इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मनी मार्केट. त्यानंतर नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार, सम इम्पॉर्टंट पार्टिसिपेंट्स इन मनी मार्केट. हे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट जो चॅप्टर आहे तो आहे एस पीतला स्टॉक एक्सचेंज भाग बाजार, वन ऑफ द फेवरेट चॅप्टर ऑफ माइन. तर ह्या चॅप्टरमध्ये
तुम्हाला एक प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहेत. सेबीचे कार्य, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, फंक्शन्स ऑफ सेबी जे की सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेल्फ स्टडीज साठी सेकंडरी क्वेश्चन तुम्हाला एक देणार आहे, सेकंडरी व्हॅल्यू ज्याला तुम्हाला द्यायचं आहे. अडत्या व दलाल यातील फरक स्पष्ट करा. ह्या चॅप्टरमध्ये जे फरक स्पष्ट करा दिलेला आहे त्याच्यामध्ये एक फरक स्पष्ट करा, अडत्या व दलाल. तर हा चॅप्टर तुम्हाला एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. डिस्टिंक्शन बिटवीन जॉबर्स अँड ब्रोकर्स, तर हे व्यवस्थित एक वेळेस कव्हर करून घ्यायचे आहेत. आय होप एस पीबद्दल जेवढेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला लक्षात आले असतील. तर जेवढेही क्वेश्चन्स प्रायमरी आहेत ते तुम्ही वाचून घ्या. सेकंडरी क्वेश्चन्स आहेत ते अगोदर नंतर ठेवा. मी जे जे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्यामुळं तुमचे गॅरंटीड ऑब्जेक्टिव्स कव्हर होतील. जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असतात, प्रश्न पहिला ते जेवढेही सब पॉईंट्स ते कव्हर होतील. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा जेवढे पण आहेत गॅरंटीड 5 पैकी 3 क्वेश्चन, 4 तरी क्वेश्चन मी सांगितलेल्यापैकीच येतील. राईट. एस पीचं स्टडी करत असताना जिथंपर्यंत मला माहीत आहे एका दिवसात सगळेचे सगळे पत्र तुम्ही कव्हर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही 12वी कॉमर्सचे स्टुडंट असाल, खरंच तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे असतील तर एका दिवसात सगळेचे सगळे पत्र कव्हर होतात. सिस्टमॅटिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सो आय होप तुमचे सगळे डाऊट्स वगैरे क्लिअर झाले असतील. कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, कोणत्याला प्रायमरी व्हॅल्यू द्यायचं आहे, कोणत्याला सेकंडरी व्हॅल्यू द्यायचं आहे. जर तुम्ही 12वी कॉमर्सचे स्टुडंट असाल, 2023 बोर्ड, 24-25 कधी बोर्डातून एक्झाम देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. कारण हे सगळे क्वेश्चन्स आहेत अल्टरनेटिव्ह असतात. कारण प्रायमरी क्वेश्चन्समध्ये मी 3 क्वेश्चन सांगितलं, 3 पैकी एक यावर्षी आला तर राहिलेल्या 2 पैकी एक दुसऱ्या वर्षी येते. ते अल्टरनेटिव्ह चलत असते, हे काय जास्त हे नाही आहे. आणि DA2 अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर अवेलेबल आहे, जिथून तुम्ही BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 11वी 12वी CA CSE CMA फाउंडेशन लेवल कव्हर करू शकता. तर एक वेळेस ते नक्की ॲप डाउनलोड करायचं आहे आणि DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आमच्या इंस्टाग्राम पेजेसला सुद्धा फॉलो करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. सर्वात इम्पॉर्टंट, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये SP ची टेस्ट लिंक दिलेली आहे, ज्याच्यावर तुम्ही इंग्लिश मिडियमचा असो और मराठी मिडियमचा असो सगळेचे सगळे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्ही सॉल्व करू शकता, जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये फायदा होईल. ओके, थँक्यू सो मच. स्टे कनेक्टेड.